ऊंची है गलियां है तंग, लंबी डगर है पर हिम्मत है संग, पाँव पे छाले हैं सांसें बुलंद, लड़ने चली हूँ आजादी की जंग। बेखौफ आजाद है जीना मुझे, बेखौफ आजाद है रहना मुझे, बेखौफ आजाद है जीना मुझे, बेखौफ आजाद है रहना मुझे। आदिपती बँकेला 50,000 कर्ज मागवलं। त्या कर्जाचा वापर मी माझ्या फुलाच्या दुकानामध्ये केला। मी 100 वाण ठेवले, शाली ठेवले, पेटी ठेवले, मी स्प्रे ठेवले, गिफ्ट ठेवले। 100 वाणातून मी 1-1 रुपया काढला, त्यातून मला 1000 रुपये रोज सुटले गेला। मी 50,000ची सुरक्षित फेड केल्याबरोबर परत मी 1 लाख लोन उचललं आणि माझ्या घराला घर बांधकामासाठी स्लॅब टाकण्यासाठी वापर केला त्या पैशाचा। ते व्यवस्थित फेडलं गेलं आणि नंतर मी त्या अधिपतीला 2 लाख कर्ज मागण्याची हे केली मागणी। नंतर कलर देणं आणि पेंटरची मंजुरी देणं ते ॲडजस्ट झालं। परत मग माझ्याकडे किरायदार आले, माझं घर भाड्याने गेलं, त्याच्यात मला भरपूर प्रतिसाद मिळाला। 30,000 ते 40,000 रुपये महिना मला भाडं मिळावं लागलं माझ्या बिल्डिंगचं। ती मी परत सुरक्षित फेड केली 2 लाखाची। नंतर माझ्या मुलीचा BMSला नंबर लागला, मला पैशाची अडचण आली, परत मी बँकेला मागणी केली 2.5 लाख रुपये। त्यातून मी शिक्षणाची तिची हळूहळू प्रगती करीत राहिले। इकडं माझं भाड्याचे पैसे भाडं मिळाल्यामुळं मी बँकेची सुरक्षित फेड करून परत मी 3 लाख रुपये मागवले। असं करता करता 5 वर्ष झाली बँकेला ओपनिंग झाल्याबद्दल। बरेचसे मला ते सहकार्य मिळालं। वारंवार मी कर्ज घेत राहिले, सुरक्षित फेडत राहिले अटी नियमाप्रमाणे। तडा जाताना थकबाकी करतात, न नोटीस येतात, व्यवस्थित व्यवहार सुरक्षित झाले आहेत। मी दीपक सरांचे आभार मानते आणि त्यांचं अभिनंदन करते।